आज आपल्याला या शेतातील झाडाची सुद्धा ओळख करून घ्यायची आहे। ही आहे वालपापडी। ही वेलीला न येता छोट्या छोट्या झाडांना येते। नमस्कार मैत्रिणींनो, नीलम रेसिपी अँड व्लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत। तुम्ही शेतातील ही सुंदर अशी वालपापडीची झाडं बघा। आपल्याला हीच ताजी तवानी वालपापडी घेऊन भाजी करायची आहे। वालपापडीचे तसे अनेक प्रकार आहेत। ही सर्वात छोट्या छोट्या आकाराची वालपापडी आहे। खायलाही छान, शरीरासाठी पौष्टिक आणि सर्वजण आवडीने खातील अशी ही वालपापडी आहे। ही छोटी वालपापडी जेमतेम 2.5 ते 3 इंचाची छोटी छोटी असते। ही वालपापडी आपल्याला जास्त कोवळी घ्यायची नाही। तुम्ही बघू शकतात, एका वालपापडीमध्ये 3 ते 4 बिया असू शकतात, एवढीच ही वालपापडी आहे। सुरुवातीला आपल्याला ही वालपापडी निवडून तयार करून घ्यायची आहे। एका वालपापडीचे 2 भाग करायचे आहेत। दोघी बाजूंनी तिचा किस काढून घ्यायचा आहे। त्यानंतर वालपापडीला कीड वगैरे लागलेली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी दोन्ही भाग वेगवेगळे करून चेक करून घ्यायचे आहे। छोट्या छोट्या आकाराची वालपापडी असल्यामुळे निवडून तयार करण्यासाठी थोडा वेळच लागतो। तुम्ही बघू शकतात, ही वालपापडी जास्त कोवळी नसल्यामुळे तिच्यामध्ये दाणेसुद्धा छान तयार झालेले आहेत। आता ही दाणेदार वालपापडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी निवडायच्या आधी तशी धुवूनच घेतलेली होती। त्यानंतर कढईमध्ये लागेल तेवढे तेल कडकडीत टाकून गरम झाले की 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमच जिरे वापरून मंद आचेवर फोडणी द्यायची आहे। त्यानंतर 1 चमच बारीक करून घेतलेले खोबरे, 1 चमच लाल तिखट, 1 चमच गरम मसाला वापरून परतून झाले की वरून आपल्याला तयार करून घेतलेली बारीक वालपापडी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहे। ही वालपापडी इतर वालपापडींसारखी 5 ते 10 मिनिटात वाफून तयार होत नाही। ही वालपापडी शिजण्यासाठी आपल्याला जेमतेम 15 ते 20 मिनिटे लागतात। मी अर्धा चमच धने पावडरसुद्धा वापरून घेणार आहे। धने पावडर आणि खोबरे ऑप्शनल आहेत। तुम्हाला वापरायचे असतील तर वापरा किंवा नाही वापरले तरी चालेल। तेलात चांगले परतून झाले की 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून वालपापडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर चवीसाठी वापरायची आहे आणि मीठ आपल्याला थोडेसे परतवून झाले की मग टाकायचे आहे। आता चवीपुरते मीठ आणि बारीक तयार करून घेतलेले शेंगदाण्याचे कूटसुद्धा आपल्याला वापरायचे आहे आणि परत एकदा चांगले परतवून घ्यायचे आहे। ही भाजी वाफेवर शिजत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ह्या भाजीमध्ये जेमतेम अर्धा ग्लास पाणी वापरायचे आहे। तुम्ही छोट्या आकाराची ह्या वालपापडीची भाजी नक्कीच करून पहा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली तरीही खायला खूपच छान लागते। पाणी उकळायला लागले की आपल्याला परत एकदा झाकण ठेवून मंद आचेवर शिजायला ठेवायचे आहे आणि मध्ये मध्ये चेक करून घ्यायचे आहे की आता शिजली किंवा नाही। ह्या भाजीमध्ये शरीरासाठी पौष्टिक असे खूप गुणधर्म आहेत। ही भाजी आहारात नेहमी वापरल्याने वात, पित्त आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतो। 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकतात, अशा पद्धतीने आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आणि या भाजीचा खमंगही छान येतो आहे। लहान मोठे अगदी मनापासून खातील अशी ही दाणेदार वालपापडीची भाजी तुम्ही नक्कीच करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा। आता गरमागरम ही भाजी घ्यायची आहे आणि भाकरी किंवा पोळीबरोबर छानपैकी आस्वाद घ्यायचा आहे। तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि तसेच खूप खूप धन्यवादसुद्धा, कारण तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहिल्यामुळे। आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब तसेच तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला सुद्धा विसरू नका। बाय।